प्रचारात एकमेकांची उणीदोणी काढणाऱ्या भाजप शिवसेनेची कल्याण डोंबिवलीच्या स्मार्ट जनतेनं चांगलीच पंचायत केली आहे। 52 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनं बाजी मारली आहे, तर भाजपला 42 जागा मिळाल्या आहेत। मनसेचे इंजिनाची घसरगुंडी झाली असून त्यांना केवळ 9 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 6 जागेवर समाधान मानावं लागलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर आता घोडेबाजार आणि पळवापळवीला जोर आला आहे। नियमानुसार 11 नोव्हेंबरपर्यंत केडीएमसीत महापौर बसवणं गरजेचं आहे, पण 10 नोव्हेंबरला रविवार आहे। 11 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होते, त्यामुळे 6 नोव्हेंबरपूर्वी बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेना, भाजप आणि मनसेनं आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्याची तयारी सुरू केली आहे। अपक्षांची महापालिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या पालिकेवर यंदा काँग्रेसनं वर्चस्व कमावलंय। तब्बल 27 जागा मिळवून काँग्रेसनं सर्वात मोठा पक्ष म्हणून कोल्हापुरात सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही या आघाडीसाठी अनुकूल आहेत। या निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर भाजप, तारार आणि आघाडी 32 नगरसेवक त्यांची निवडून आले आहेत। कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत। काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। कोल्हापूरमध्ये काँग्रेसला 27 तर राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आहेत। बहुमतासाठी आवश्यक असणारा 42चा आकडा हे दोन पक्ष एकत्र आले तर सहज गाठू शकतील। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिवसेनेचा गड पुण्यातील पोटनिवडणुकीत मात्र ढासळलाय। प्रभाग क्रमांक 63 अ मध्ये काँग्रेसचे रईस सुनके हे विजयी झालेत। भरत चौधरींचं नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे, त्यात सेनेला पराभव पत्करावा लागला। या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सर्वाधिक 10 नगरपालिका जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 22 नगरपालिका जिंकून सत्ताधारी भाजपला धक्का दिलाय। खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमआयडीसी पोलिसात शासकीय कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खैरे यांनी बजाजनगर भागातील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या तहसीलदाराला शिवीगाळ केली होती। तहसीलदार रमेश मुंदलोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरू झाला आहे। त्यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडेमधून 6.5 टीएमसी, गंगापूर धरणातून 1.36 टीएमसी तर दारणा धरणातून 3.25 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय। 22 तासांचा कालावधी याला लागणार आहे। मुळा धरणातून प्रवरा नदीपात्रात जायकवाडी धरणासाठी 2000 क्युसेक्सनं सोडलेलं पाणी संगमनेर शहरापर्यंत पोहोचलंय। धरणातलं पाणी आंदोलकांकडून रोखलं जाऊ नये यासाठी धरणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात बंद पाळण्यात येणार आहे। समन्यायी पाणी वाटपावर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर काल रात्री नगर जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडण्यात आलं, तर नाशिकमधूनही पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र पाणी सोडल्याची माहिती नाशिकच्या सर्वपक्षीय नेत्याला लागताच त्यांनी सोडण्यात आलेलं पाणी बंद केलं। शेकडो शेतकरी यावेळी हजर होते, मात्र पोलीस बंदोबस्तानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आलं। कोर्टाच्या आदेशानंतरही गंगापूर धरणाचं पाणी अडवल्याबद्दल मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका असा सूर नेत्यांनी लावलाय, तर तहानलेल्या मराठवाड्यासाठी नाशिकच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी अशी भूमिका उद्योजकांनी मांडली आहे। नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आंदोलनं करत जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला। या आंदोलनात भाजप वगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं। आंदोलक शेतकरी यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि संगणक सोमवारी जप्त करण्यात आलं। न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबतच जमीन अधिग्रहण अधिकाऱ्याची खुर्ची सुद्धा जप्त केली गेली। औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या गोळवाडी गावामधल्या शेतकऱ्यांची जमीन बोर दहेगाव मध्यम प्रकल्पासाठी 1997 मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती। मध्य रेल्वेत आता प्रवाशांना मराठीतही तक्रार आणि सूचना करणं शक्य आहे, कारण यापूर्वी अशा तक्रारी फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्येच करता येत होत्या। मात्र यापुढे मध्य रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर मराठी भाषेचा समावेश असलेली तक्रार पुस्तिका उपलब्ध असणार आहे।
पिढ्यानपिढ्या गटारं साफ करणाऱ्या समाजाच्या भयानक वास्तवाची व्यथा कोर्टमध्ये मांडलेली आहे. या समस्यांविषयी चर्चा जागतिक पातळीवर झाली पाहिजे. ही समस्या कायम राहिली तर कोर्टला ऑस्कर मिळाला तरी व्यर्थ आहे, अशी भावना शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी संभाजी भगत यांना पुरस्कार प्रदान केला गेला त्यावेळी ते बोलत होते. मदर इंडियाज क्रोशे क्वीन्स उपक्रमाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठं म्हणजे 5,000 चौरस फूट ब्लँकेट विणण्याची मोहीम सध्या देशभरात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं ब्लँकेट विणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे. या मोहिमेचा काही भाग नुकताच पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल इथं पार पडला. दिवाळी आणि लग्नसराईचा मुहूर्त साधत BMW इंडियाच्या वतीनं पुण्यात ब्रायडल फॅशन वीक आयोजित करण्यात आला होता. या फॅशन वीकमध्ये डिझायनर विक्रम फडणीस यांनी डिझाईन केलेले ब्रायडल कलेक्शन सादर करण्यात आले. खास वधू आणि वर याचा दोघांसाठी डिझाईन केलेले हे पेहराव इथे होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.